तर या पुरामुळे बळीराजा हवालदिल झालेला आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूरस्थिती कायम, 661 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर, अनेक घरं पुराच्या पाण्याखाली, शेकडो हेक्टरवरील पिकं सडली। पुरामुळे शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त। गोदावरीच्या या पुरामुळे परळीतील 4 एकरावरील कापसाचं पीक वाहून गेल्यानं कदम कुटुंब चिंतेत। मुलीच्या लग्नाची स्वप्न पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं आईला अश्रू आणाव। नांदेडच्या गोदावरी नदीची पूरस्थिती कायम, जुन्या नांदेड शहरासह नदीकाठचा भाग पाण्याखाली, शहरातील सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी। 661 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। विष्णुपुरी धरणातून नदीमध्ये 2,50,000 क्युसेक्स वेगानं विसर्ग। सोलापूरच्या परांडा तालुक्यामध्ये सीना नदीच्या पुरामुळे भोत्रा बंधारा फुटला। नदीकाठची शेती वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। पाहणीसाठी एकही अधिकारी न आल्याची शेतकऱ्यांची माहिती। आतापर्यंत 1 ते 1.5 एकर जमीन वाहून गेली। बंधारा फुटल्यानं नेरले ते परांडा वाहतूक बंद। भामरागड तालुक्याच्या गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला। इंद्रावती आणि पर्णकोटा नद्यांना पूर। भामरागड तालुक्यासह 40 गावांशी संपर्क नाही। मागच्या 3 महिन्यात भामरागड तालुक्याचा संपर्क 6व्यांदा तुटला। हिंगोलीत केळीच्या बागेवरती शेतकऱ्यानं फिरवला कोयता। 20,000 केळीचं झाडांचं केली नष्ट। मुसळधार पाऊस आणि पडलेलं भाव यामुळे संभाजी गावंडे या शेतकऱ्यानं उचललं पाऊल। मुसळधार पावसामुळे धाराशिवच्या पखरूड भूम या भागामध्ये शेतीचं मोठं नुकसान। पिकांचं मातीही वाहून गेल्यानं शेतकरी हवालदिल। शेतकऱ्यांना आता मदतीची अपेक्षा। परळीत अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकात पाणीच पाणी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा असताना सगळं मातीमोल झाल्यानं शेतकरी चिंतेत। दरम्यान पंचनामा करून आता नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूरस्थिती कायम, 461 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर, अनेक घरं पुराच्या पाण्याखाली, शेकडो हेक्टरवरील पिकं सडली।